काय वाटतंय थार घ्यावी? तर काय वाटतंय, आपण थार घेणार आहेत का भैया? हा, बिलकुल भी नाही. का? दुरून डोगरे साजरेवाली गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. वहाँ दणपट देता तू 1-1.5 घंटे में दे. हे इथं लक्झरी आहे का? हां, लक्झरी एडिशन आहे. कसं आहे की हे? लय भारी आहे. थांबा दरवाजा. हॅलो गाइस एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आज लवकर रेडी झालोय का तर आपल्याला जायचंय शोरूमला. कोणत्या शोरूमला जाणार आहे, कोणती गाडी घेणार आहे हे मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेल. सो मी आज खूप एक्सायटेड आहे का आज आपण घेतो आज नवीन कार. सो चला तर जाऊया तिथं आणि बघूयात की कार आली तिथे. कॉज ती येणार होती अहिल्यानगरवरनं बीडला गाडी. सो ती आली का ते बघूयात आणि फर्स्ट लुक कसा आहे, काय तिथं होतं आज तर बघूयात. सो लेट्स गो. सो फायनली आपण आलेलो आता शोरूमला. तर कोणत्या शोरूमला आलं मी तुम्हाला दाखवतो आणि कोणती गाडी घेणार आहेत हे तुम्हाला दाखवतो. आता माझ्या मागे दिसते महिंद्रा, तर थार तर तुम्हाला कळलंच असेल की आपण आलो आहेत महिंद्राच्या शोरूमला. सो काय वाटतंय थार घ्यावी? जी शिप नाही का शिप? हा ना. छोटी तिची शिप. तर काय वाटतंय, आपण थार घेणार आहेत का भैया? हा, बिलकुल भी नाही. का? दुरून डोगरे साजरेवाली गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. सो ही आहे थार रॉक्स जी नवीन आली आहे 5 डोअर. पहिल्यापेक्षा खूप जास्त बदल आहे. कॉज ही जी सीट आहेत ही खूपच छोटी आहेत आधीच्या थारची आणि ही चांगली बऱ्यापैकी मोठी आहेत. बट आपण थार रॉक्स नाही घेत आहेत. ह्यात इथं 2 कलर आहेत, व्हाईट आणि ब्लॅक. सो ही आहे व्हाईट आणि ॲटोमॅटिक आहे कम्प्लीट. इथं क्रोम फिनिशिंग दिली आहे थोडी. हे गाडीचे मालक पप्पा आहेत. आपण काय काय आहे तुम्ही? चालक आहेत का? तू कधी चालक आहेस रे शहाणे? गाडी मामा नसल्यावर आता काय आताच कोण चालक आहे? मीच कोण चालक स्टील. सो आपण घेतोय ही XUV 700 टॉप वेरियंट ॲटोमॅटिक. ह्याच्यात फीचर्स पण चांगले आहेत वाईड्या ह्याला. आता सीटबेल्टसाठी बटन करून दिले. कोणतं लाईट लागते का ह्याच्यात? लागत असेल काय माहिती, आता अजून चालूच नाही केली ते. आपण बघितलं नाही का तू दिवशी ती काय काय म्हणत ह्याचं हे चलतंय फक्त, हे तर बाकी. हे काय पार्किंगचं ह्याला काय चमकतं का हे बघ, हा कॅमेराचा आहे. हे बघ, हे असं केलं की ॲटोमॅटिक कॅमेरे सगळे दिसतात आपल्याला. बॅक आणि 360. हा नंबर तुझ्यासाठी तर एकदम. नाही आता असं बी आपल्याला काही प्रॉब्लेम नवीन असताना होते. पण आता ड्राईव्ह मोडचं काय? चला फास्ट अँड फ्युरियस ओके, ड्राईव्ह मोड ह्याचे पाहिजे. कुठून झिप झॅप झूम कस्टम. हे ड्राईव्ह मोडचे बटन. झिप झॅप झूम झूम कार्टून मधलं सारखं नाही का? आपण सांगताना का अरे झिपनी आलो एकदम, झापनी आलो एकदम. झूम घेतली होती झूमनी आलो तुझ्यासाठी यायला लवकर. आपण झॅप परत का सध्या जा परत.
हे नाही दबतच नाही येत राहते पाहिजे चाइल्ड सीट आहे वाटतं ते काहीतरी. विचारून केला होता. हा ते तर विचार आपल्याला केला माहित पाहिजे. समजा ओव्हरऑल हे काय पी ऑटो हे पार्किंग आहे. हे आपण असं already केलं ना. की पार्किंग होऊन जाते. असं केलं. हा पार्किंग म्हणजे हँड ब्रेक हे हे हँड ब्रेक आहे. हे हँड ब्रेक मला हँड ब्रेकची लाईट लागलेली मला हँड ब्रेक आहे का मग? असं केलं की हँड ब्रेक दुसऱ्यांदा लागलं. दाबलं नाही अजून पण आहे. अच्छा खाली दाबल्यावर बंद झालं. हा आता सुटली बघ ती नाही का गाडी रिलॅक्स झाली. नाही, माझं क्लचवर पाय पण होता. आज केली की गाडी अशी हे होऊन जाते गिअर मध्ये बी असली तरी बी नाही होत. हे काय दिले हे मला वाटलं इथं मोड साठी दिले भाई. लाईट बंद होणार ती. आता नाही बंद होईल ती. क्लच दाबल्यावरच होतं. अच्छा फुल वे पॅनोरामिक. चालू होतं काम माझं त्यामुळे मी गेलो नव्हतो तोपर्यंत ऑफिस इकडं यायला उशीर झाला. पप्पा तिकडे गेले त्यासाठीच काम चालू होतं. पप्पा इथं 2-3 दिवसात सीएस अजून नाही दिली. सीएसला म्हणजे सीएसला ब्लॉकपेक्षा जास्त डिमांड झाली. पण दोन्ही गाड्या देऊ शकत नाही ना एक. सो मला आहे उपवास त्याच्यामुळं स्वराजन ते येत होते त्यांना मी सांगितलं की मला काहीतरी खायला घेऊन ये फराळी चिवडा वगैरे. सर ते जस्ट आलेत आत्ता आणि आपल्याला पण गाडी जी आहे ती लवकरच मिळेल. प्रोसिजर चालू आहे त्यांचं बाकीचं. दणपट देता तू 1-1.5 घंटे में दे हे इथं इथं लक्झरी आहे का? लक्झरी एडिशन आहे. कसं आहे की हे? लय भारी आहे. थांबा दरवाजा लावून. हा दरवाजा दरवाजा. हा बोला ना. मला काय घ्यायला लागले रे? तू दिसणारच आहेस. नाही मला नाही टाकायचं. कसं आहे सॉरी. खतरा विषय का भाई? हा एकदम खतरा आहे. अजून काय काय आहे? सनरूफ बघ ना केवढं आहे. पॅनोरामिक आहे ह्याला तो. पूर्ण आहे. तुला का? हाफ आहे म्हणजे इथून हाफ आहे. पूर्ण आहे तरी बी. सनरूफ लयच मोठं आहे निक्षाचं. सनरूफ मागच्या बी ह्याला रिक्लायनर आहे सीटला. हा रिक्लायनर होती बघू. रिक्लायनर केलेले ना ऑलरेडी रिक्लायनरच आहे ते. लय महाग आहेत ना तरी पण. हे आवडलं राव मला. अजून होते बघू. चांगले कम्फर्टेबल आहे ते मग. ओके प्रीमियाचा माणूस आला आमच्याकडे विरोच्या. ओ हलके शेट. त्यानंतर गाडीची डिलिव्हरी घेऊन आपण गेलो खंडेश्वरीला, जे आपण प्रत्येक नवीन गाडी आणल्यावर जातो. आणि आजचा व्लॉग इथे संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.